त्या बापाचा बाप ज्यावेळेस मरतो त्यावेळेस तो बाप कदाचित रडत नाही, कदाचित ही सांगतो, कदाचित त्या बापाचा तरुण पोरगा जरी मेला तरी कदाचित त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू येत नाही. काही काही बाप एवढे कठीण हृदयाचे असतात, काही काही बाप एवढे दगड हृदयाचे असतात. परंतु किती जरी दगड हृदयाचा बाप असला ना मायबाप हो, तो ढसा रडतो. जेव्हा त्याची पोरगी माहेर सोडून सासराला जाते ना त्यावेळेस तो बाप सुद्धा रडतो. मायबाप दगड हृदयाचा बाप सुद्धा रडतोय. बिचारा मायबाप हो, त्या मायबापांची अवस्था काय होत असेल ज्यावेळेस अरे तडहाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला वागलं 19 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत, आणि त्या मुलीला अरे समोरचा व्यक्ती कसा आहे, तो कसाही आहे का कसाही आहे हे माहीत नसताना त्याच्या हातामध्ये आपल्या मुलीच्या हाताला समोर करून देणं, विचार करा ना मायबाप हो, किती दुःखाची बेल आहे. अरे एखादी फांदी ज्यावेळेस तुटते कदाचित त्या झाडाला किती त्रास होत असेल, कदाचित तेवढाच त्रास त्या बापाला होत असेल जेव्हा आपल्या हृदयाचा तुकडा काढून द्यावा आणि समोरच्याला द्यावा. आज बापाची अवस्था कोण जाणू शकणार आहे महाराज. बापाचं आणि आईचं, बापाचं आणि मुलीचं, मुलीचं आणि बापाचं प्रेम कोणी जागू शकत नाही जगतामध्ये. कदाचित पती पत्नीचं भांडण झालं ना तर पत्नी सुद्धा त्या ठिकाणी झोपून जाते, पती सुद्धा झोपून जातो, जेवण करत नाही. बिना झोपायचा, बिना जेवणाचा झोपला ना त्यावेळेस मध्यरात्री पोरगी येते, ती मुलगी येते, ते बाबा फिरवते, बाबा काय झालं तुम्हाला, अहो जेवून घ्या ना, तुम्ही नाही जेवलात ना, मी सुद्धा जेवणार नाही, बाबा जेवण करा ना बाबा. आणि त्या मुलीने डोक्यावर हात फिरवावा ना, कदाचित त्यावेळेस त्या बापाला रडू यावं, डोळ्यातून घडघड अश्रू व्हावं. अगं ताई, आज माझ्या आईला जाऊन 18 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले माझ्या आईला जाऊन, आज माझ्या आईची आठवण करून दिली. कदाचित तू जसं माझ्या डोक्यावरून हात फिरवला ना तशी माझी आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. आज माझ्या आईची आठवण करून दिली जायची. कोण जाणू शकेल महाराज मुलीचा एका बापाचं नातं. मुलगी सासरी जाते ना, कदाचित बाप रडताना दिसत नसेल तुम्हाला, परंतु काही काही ठिकाणी तुम्हाला आपल्याला बघायला मिळतं माय बाप ज्यावेळेस मुलगी जाते ना बाप समोर येत, बाप रडत नाही. महाराज बाप होत, बाप रडतो. कदाचित मुलीच्यासाठी जो बाप जे कर्तव्य करतो ना कदाचित कोणी करत नाही. माय बापू, बाप रडतो. माय बापू, मुलीसाठी काय घ्यायचं ना घेऊन देतो. बाप स्वतः फाटलेले बनियन घालतो, फाटलेले कपडे घालतो, पण आपल्या मुलीसाठी माझी मुलगी मोठी झाली पाहिजे, माझी दिदी मोठी झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस तीच दिदी अरे तड हाताच्या फोडाप्रमाणे वागलेली ती दिदी ज्यावेळेस सोडून निघून जाते ना माय बाप हो, त्यावेळेस त्या बापाची अवस्था कोण जाणू शकेल. आज हिमालय दड हृदयाचा होता, दगड हृदयाचा होता, तरी सुद्धा तो हिमालय सुद्धा रडतोय. माय बाप हो, बाप दिसत नाही ना लोकांना, असं वाटतं बाप समोर नाही, परंतु बाप रडत नाही. माय बाप समोर, लोकांच्या समोर नाही रडत. तो बाप घरामध्ये जातो आणि एका खांब्याला धरून आसरा धरून खाली बसतो आणि तोच बाप ढसा रडतो. कोण म्हणतं बाप रडत नाही, कोण म्हणतं मासा रडत नाही, कोण म्हणतं मासा रडत नाही. मासा रडतो, पण मासा रडत असताना जगताच्या त्या पाण्याच्या जगताला त्या माशाच्या रडायचे अश्रू दिसत नाही. माय बापू, परंतु बाप रडत नाही असं होत नाही, मासा रडत नाही असं होत नाही, माशाचे अश्रू पाण्यातील कळत नाही. त्याच पद्धतीने बापाचे अश्रू सुद्धा त्या परिवारातील लोकांना कधी कळत नाही. ही शोकांकित आहे. माय बापू, बाप रडतो. ज्यावेळेस बाप सोडून जातो ना त्या दिदीचं माहेर पोरकं होऊन जातं. महाराज ज्यावेळेस दिदी माहेराला जाते ना, एसटी मधून उतरते आणि पाहते तिचा बाप तिची बॅग घेण्यासाठी आलेला असतो.
पण एकदा का बाप निघून गेला ना, ती एसटीवरून उतरायचा जीव होत नाही. अरे माझे बाबा असायचे, माझा बाप असायचा तर माझी बॅग घेण्यासाठी यायचा. आज माझं माहेर संपलं, काय करू मी? ज्याचा बाप निघून गेला ना, माझ्या बाप जगतामधील सुखाचा संसार हटून गेला. मग हिमालय पर्वत खोदून काढा, सागराच्या तळाला जाऊन बघा, बाप तुम्हाला कधी मिळणार नाही. माय बाप एखादा बापाची छायाछत्र जोपर्यंत आहे, बाप कसाही असू द्या महाराज, प्रत्येकाला आई आठवते महाराज, प्रत्येकाला आई चांगली वाटते. आई मला 1 रुपये दे, 1 रुपये देणारी आई आपल्याला चांगली वाटते माय बाप हो. परंतु माझा पोरगा नोकरीला लागला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी कष्ट करून राबून दुसऱ्याच्या घरी मजुरी करून पैसे आणणारा आणि पोराला नोकरी लावणारा बाप कधी आपल्याला कळला? आई मला जेवणाला भूक लागली, जेवणाला दे, जेवण देणारी आई प्रत्येकाला आठवते महाराज. आई मला भूक लागली, जेवण देणारी आई प्रत्येकाला आठवते महाराज. परंतु आयुष्यभर माझा पोरगा भुकेला राहिला नको म्हणून पोरासाठी व्यवस्था करणारा बाप कधी आठवला आपल्याला? आपल्याला आठवते महाराज, देवकी आठवते, यशोदा आठवते. परंतु भर पाण्यामध्ये त्या यमुनेच्या डोहामध्ये जीवाची पर्वा न करता कृष्णाला स्वतःच्या डोक्यावर नेणारा वसुदेव कधी आठवला आपल्याला? कधी आठवला? बाप मांडला लोकांनी, मारणार आहे, झोडणार आहे, निष्ठुर आहे. बाप पोराला बोलत असेल तर पोराच्या चांगल्यासाठीच बोलत असतो माय बाप. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का? जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत आपल्या मनामध्ये आनंद आहे माय बापो. मग तो बाप कसाही असू द्या, बाप कसाही असू द्या किंवा बाप कसाही असू द्या, बाप असतो महाराज. बाप घरामध्ये पडलेला का असेना, काठीवर का असेना, त्या मुलाला आसरा असतो. बाप जिवंत आहे. एकदा का बाप निघून गेला ना माय बाप हो, कदाचित त्या पोराची अवस्था अशी होत असेल. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का? वडील माझे देवा निरोप माझा देशील का? आभाळाची छाया छाप आम्ही काय केले पाप, आमचा हिरावला बाप, आम्हा जगी नाही बाप. पतंगा रे पतंगा जरा थांबशील का? वडील माझे देवा निरोप माझा देशील का? मग प्रत्येकाला बाप कळायला पाहिजे. जोपर्यंत बाप आहे माय बाप हो, आज त्या बापाच्या चरणाला मिठी मारून कधीतरी त्या बापाला समजा, बापाचं अस्तित्व समजा. बाप आहे माय बाप हो म्हणून सगळं काही आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहासनावर बसले ना,